जय जय रामकृष्ण हरी. दिव्य रसौषधी, रसायनाचे दिव्य औषध आणि हे घेण्याचे आपण दिव्य योग आचरणात आणूया. अशा कोणत्या दिव्य रसायनाचे दिव्य औषध आहे की ज्यामुळे शारीरिक, मानसिक आणि सर्व व्याधी नष्ट होणार आहेत? प्रथम मनातील नकारात्मक काढूया आणि मन आपलं होकारात्मक भूमिकेतून ऐकणाऱ्याचं बघूया, ऐकायची पण तयारी करूया. कारण याचं चोख उत्तर मंत्रगीतेच्या अभंगातून तुकाराम महाराज देतात. आज आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील विनायक चतुर्थी. सर्व संतांच्या पालख्या, दिंडी, वारकरी यांना पंढरपूरचे वेध लागलेत. आपणही जय जय रामकृष्ण हरी हा तुकारामांनी गीतेतून दिलेल्या मंत्राचे स्मरण करूया आणि मग आपण त्याचा अर्थ पाहूया. कर्मयोगी चित्त योजी सदोदित, जैसा रोगी घेत दिव्य रस. एकांत सेवन आवडते मन, पथ्यानं लोटून शहाणा वागे. स्थिर चित्ते चिंती एक जगतपती, सद्विद्या सत्प्रीती अनुरागे. टाकी आशा तैसा परिग्रह वीरेशा, नाही जीवदशा तुका मिळे. आता पहा, सध्या प्रत्येक घरात काही ना काही शारीरिक व्याधी या असतातच. डॉक्टर, दवाखाना, तपासणी, रिपोर्ट आणि यानंतर गोळ्या चालू होतात. मेडिकलचे बिल दिल्याशिवाय महिना संपतच नाही. बीपी आणि शुगर बरोबर ज्याचं नातं कायमचं जोडलं जातं अशांना रोज नाश्त्याबरोबर गोळ्यांचा खुराक घ्यावाच लागतो. गावाला जातानाही यांना बरोबर न्यावं लागतं. त्यात पुन्हा डोकेदुखी, पोटदुखी, पित्त, वात याच्या वेगवेगळ्या गोळ्या असतात. शरीर एकच पण व्याधी अनेक आणि औषधातही विविधता. हा देह उभा आहे तोपर्यंत या गोळ्या, यासाठी असलेलं पथ्य हे कधीही अंतर देत नाही, या देहाला सोडत नाही. हे झालं या देहाचं मूल्यमापन. पण मला सांगा, या शरीराचं चैतन्य म्हणजेच जिवंतपणा म्हणजे आत्मा हो ना, हा आत्मा, मन, बुद्धी याची आजारपणात किंवा औषधात कधी आपण दखल घेतली का? याचं लवलेशी नाही आपल्या ह्याच्यात, त्या रिपोर्टमध्ये नाही. आणि असंही पहा, शरीराची दुखणी आणि मनाच्या वेदना वेगळ्या असतात का? असं का? तसं त्यासाठी एक आठवा की एखादा दुःखद आणि भयानक घटना अचानकपणे कानावर आला तो प्रसंग, त्यात आपल्यापैकीच एखादी व्यक्ती समाविष्ट असावी, तर हे ऐकल्यानंतर आपोआपच अंगावर शहारे उभा राहतात ना, किंवा डोळ्यात पाणी येतं, किंवा अशाच प्रसंगी अंग थरथरतं किंवा हातापायात कापरं भरतं. अचानकपणे मना भिडलेल्या गोष्टींमुळे अशा ह्या भावना व्यक्त होतात. आता ह्या भावनांची किती तीव्रता होती याचं काही मोजमाप करता येत नाही, त्याचा काही रिपोर्ट मिळत नाही. मनाच्या यातना ह्या देहातूनच व्यक्त होतात ना. मन, बुद्धी आणि भावना ह्या आधिपत्याखाली आपलं शरीर आहे असं म्हटलं तर चुकलं का हो? मान्य करावेच लागेल ना. कधीतरी बोट कापलं, ठेच लागली तर सर्वसामान्यांच्या घरच्या घरी आजीबाईच्या बटव्याने उपचार केले तरी ते बरं होतं. पण कायमच्या गोळ्या घेणाऱ्यांना डॉक्टरकडे जावंच लागतं. म्हणजे शरीर कुणाचं आणि त्यावर ताबा कुणाचा? मग हे सर्व थांबायला हवं असं वाटतं ना. मलाही वाटतं, तुम्हालाही वाटतं. पण यासाठी ह्या मेडिकलच्या विळख्यात अडकलेले रोगी व्याधीमुक्त तर झाले पाहिजेत. ते होतील आणि औषधमुक्त जीवन लाभेल. तुम्हाला स्वप्नात आहोत का असं वाटेल? कारण असं जे कधी घडणार नाही ते स्वप्नातच पाहावं लागतं. पण मी खरं तेच बोलते. कदाचित असं घडलं तर जगातलं आश्चर्यही वाटेल तुम्हाला. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते मात्र तुम्ही यासाठी लक्षपूर्वक ऐका. रोगी घेत दिव्य रसाचे कथन, औषधाची व्यथा नाही आणि घेतले की नाही याची कथाही नाही. यासाठी तुकाराम महाराज सांगतात की कर्मयोगी चित्त योजी सदोदित. मनापासून सतत कर्म करणारा योगी. हातात आलेले कर्म म्हणजे आपल्या वाट्यापुढे आलेले कर्म हे परमेश्वरी नियोजित आहे हे समजून
प्रामाणिकपणे करतो तोच कर्मयोगी. कर्मानुसार देह घडलेला असतो, कारण कोणता देह आणि त्याचं नियोजित कर्म कोणतं हे परमेश्वरानं ठरवलेलं असतं आणि तसाच तो देह जन्माला येत असतो. तशी आवडी तशीच असते. जसे शेतकऱ्याच्या पोराला मातीचा, उन्हाचा, वाऱ्याचा त्रास कधीच होत नाही, किंवा कोळ्याच्या पोरालाही पाण्याचा त्रास किंवा वाऱ्याचा त्रास होत नाही, किंवा आचार्याच्या पोराला फोडणीचा खाट येत नाही. म्हणजेच कर्मदेहाला, कर्मयोगाचा कोणताच त्रास पहिल्यापासूनच होत नाही, कारण तीच आवड असते आणि त्याच कामाबद्दल एक प्रेम असतं. आता हेच काम करायला मिळालं की मनापासून मिळणारे चैतन्य हीच त्या देहाची ऊर्जा असते. त्यासाठी कर्माचे कौशल्य बुद्धीने पटवून द्यायला हवे. बघा ना उदाहरणे, सोन्याचे दागिने बनवण्याचे कर्म करताना बुद्धीचा जर वापर केला, म्हणजे ते मनापासून केलं, तर त्यातून घडणारी जी कला कौशल्य असतं ना, तो मनाला भुरळ पाडणारच दागिना बनतो. नेकलेस कसाही असो तरी मजुरी तेवढीच मिळते. म्हणजे तुम्ही कसं केलंय हे तुमच्यासाठी आनंद असतो, कारण मजुरी सोन्याच्या वजनानुसार आधीच ठरलेली असते. पण ह्या कला कौशल्य कर्मातून मिळणारा जो आनंद आहे ना, ही त्या कर्मयोगाची एनर्जी किंवा टॉनिक म्हणा हवं तर. असे कर्मयोगी कधी त्यांच्या आवडीच्या कामात दमत नाहीत, थकत नाहीत, किंवा त्या सतत कामात गर्क असतात. आणि हेच ते दिव्य रसाचे कोटिंग असते. स्वतःच्या मनाची, बुद्धीची ताकद समजून घेण्यासाठी चिंतन मनन करण्यासाठी एकांत हवा. आणि यासाठी कुटुंबातील जबाबदारी आणि स्वकर्माच्या वेळेचे गणित, दैनंदिन गणित हे बसवावंच लागेल. रोजची अडथळा निर्माण करणारे वाक्य ऐकावे लागत नाहीत. म्हणजे आपण जर गणिताप्रमाणे आपला दिनचर्या केली तर नेहमीची वाक्य जर आठवतच असतील तुम्हाला कुठली, तर शाळेत सोडून येताना भाजी घेऊन या, किंवा पाहुण्यांना आणायला जायचंय ना, गाडीची वेळ झाली, यासारखे. आणि अशा पथ्याचे कुपथ्य होतच नाही. यालाच शहाणपणाचे लक्षण असं तुकाराम महाराज म्हणतात. कसं म्हणतात तर, एकांत सेवन आवडते मन, पथ्यानं लोटून शहाणा वागे. अशा या कर्मयोगाला पूर्ण केलेल्या कर्मापासून अलिप्तही राहता आले पाहिजे. आता हे कसं शक्य आहे तर त्याचं कर्मकौशल्य हा एक पंख आहे आणि संसारातील जबाबदारी हा दुसरा पंख आहे. आणि वर उडण्यासाठी दोन्हीही पंख एकदमच उघडता आले पाहिजेत ना. तरीही अलिप्तता मात्र अंगी हवी. आता कशी ती पहा. एक उदाहरण बघूया. आपल्या सर्वांच्या घरोघरी जे कपडे धुणे हे काम चालतं. पाण्यात साबण पावडर घालायची आणि फेस आला की त्यात कपडे भिजवायचे. फेस विरूनच जातो आणि मग कपडा धुवून पिळून वाळत टाकला की पाणी साबण काहीच राहत नाही. समजून घ्या, आता महत्वाचा कपडा म्हणजे हा कर्मयोगी. त्याला भिजवणारे पाणी म्हणजे हा संसाराचा प्रवाह, तो प्रत्येकाचा वेगळाच असतो. स्वच्छ करणारा साबण म्हणजे कुटुंबातले सदस्य, आणि ह्याची प्रतिक्रिया म्हणजे कामाबद्दलची तो साबणाचा फेस. कपडा वाळत पडला की कर्म पूर्ण झाले. वाळलेला कपडा म्हणजे हा कर्मयोगी. साबण आणि पाणी म्हणजे नातेवाईक आणि संसार ह्यापासून पूर्ण अलिप्तच राहतो ना. बुद्धीची इस्त्री याच्यावर फिरवली की घडी व्यवस्थित होते, अगदी संसाराची सुद्धा. मनाची, बुद्धीची, देहाची स्वच्छता झाली की कुठलेच जीवजंतू राहत नाही आणि मग त्यामुळे कुठला रोगही जडत नाही. अशा कर्मयोगाचा चेहराच जगण्याचा आनंद सांगतो. चित्त स्थिर ठेवून अनुरागाने जगतपतीचे नित्य स्मरण केले की सद्विद्या आणि सत्प्रीतीचा लाभ सहजपणे होतो. यात मात्र एक धोका असतो. एकच धोका आहे, पण तो आपण लक्षात घ्यायला हवा. त्या धोक्याचं नाव आहे आशा. आणि तो आशेचा स्वतः अलिप्त राहूनही इतरांचा आशावाद मनाला पोखरत राहतो. या आशेचीच आपण खोळ करून
त्या खोळीमध्ये सगळे नातेवाईकांचं परिग्रह म्हणजे संसाराचं ओझं घेऊन फिरण्यातच हुशारकी वाटते. यातच धोक्याचा दगड पायावर पडतो. हेच ओझं मनावरील प्रेशर आणतं आणि म्हणजे एक प्रकारात दबाव येतो आणि दिव्य रसावर पाणी पडलं की केलेले प्रयत्न मात्र धुळीला मिळतात. पण दिव्य रसावरच पाणी पडतं ना, जे आपण ठरवलं त्यामध्ये हे अडथळे निर्माण होतात. आणि म्हणूनच जर पाणी पडायला नको असेल ह्या दिव्य रसावर, तर आशेला टाकून धोका पार करून पुढे जाणाऱ्याला तुकारामाने एक किताब दिलाय. किती छान आहे पहा, कारण कर्म ही तसंच आहे ना. तर असा किताब आहे तो वीरेश. आता गीतेत वीरेश हे अर्जुन आहेच, पण आपणही अलिप्तपणे कर्मयोगी होऊन वीरेश हा किताब आपण घेऊ शकतो. कसं तर त्याचंही वर्णन आहे का. स्थिर चित्ते चिंती एक जगतपती, सद्विद्या सत्प्रीती अनुरागे, टाकी आशा तैसा परिग्रह वीरेशा, नाही जीवदशा तुकामने. असा हा दिव्य रस हनुमान चालिसा ते सांगतो पहा. तुम्हाला त्या ओळी आठवतील, तुम्हाला मी आठवण करून देते त्या ओळींची. त्या ओळी काय पहा. तर राम रसायन तुम्हारे पासा, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा, सदा रहो रघुपति के दासा, तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख विसरावे. असे हे रामनामाचे रसायन म्हणजेच हा दिव्य रस प्रत्येकाजवळ आहेच. आणि आपल्या जवळचा दिव्य रस ह्या रसायनाचा बनलेला, तो दिव्य रसायनापासून बनलेला, तो घेण्यासाठी कोणत्याही डॉक्टरचा सल्ला, चिठ्ठी, बिल काहीच लागत नाही. फक्त मानसिक शांतता, एकांत, अलिप्तता, आत्मविश्वास आणि उमेद हे मिळवलं की स्वधर्माची जाणीव होते. आणि जगतपती रामकृष्णाचे स्मरणात चित्त स्थिर ठेवण्याने व्याधीमुक्त, औषधमुक्त, दुःखमुक्त, जीवन दशामुक्त असा चिरंजीवी आनंदही प्राप्त होतो. आणि हे दिव्य रसायनाचे, दिव्य औषधाचे फलित हे आपल्या जवळच आहे. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की तुझं आहे तुझं पाशी, असंच म्हणावंच लागणार आहे आपल्याला. पण आपण ह्या दिव्य रसायनाचं, दिव्य औषधाचं प्राशन करण्याचं एक योग ठरवूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.